तुमच्या डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य. व्हिजन केअर सेंटर पलूस. 10 वर्षांची अविरत सेवा व 25 वर्षाचा अनुभव. आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजनांतर्गत मोफत शस्त्रक्रिया. ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा. डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान. निकम टॉवर, पलूस, तासगाव रोड. फोन नंबर 73 87 76 00 41 आणि 92 72 63 27 93. पलूस नगर परिषद निवडणुकीत संजीवनी पुदाले यांचा 1350 मतांनी दणदणीत विजय. राजकारणात मोठी उलथापालथ. पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या संजीवनी सुहास पुदाले यांनी तब्बल 1350 मतांच्या प्रचंड फरकाने दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले वर्चस्व सिद्ध केलं. या निकालामुळे पलूसच्या राजकीय चित्रात मोठी उलथापालथ झाली असून नगर परिषदेवर काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाली आहे. रविवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक फेरीत संजीवनी पुदाले यांची आघाडी स्पष्ट दिसत होती. शेवटच्या फेरीत निकाल निश्चित होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष केला. शहरात ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या निवडणुकीत काही दिग्गजांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले आणि माजी उपनगराध्यक्ष विक्रम पाटील व संदीप सेसाळ यांना मतदारांनी नाकारले. तसेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल यांच्या पत्नी मनीषा गोंदिल यांचाही पराभव झाला. त्यामुळे विजयासोबतच काँग्रेससाठी हा निकाल काहीसा संमिश्र ठरल्याचं चित्र आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दिलीप जाधव यांनाही पराभव स्वीकारावा लागला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पलूसमध्ये मोठा राजकीय फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत माजी सभापती अमरसिंह इनामदार यांच्या पत्नी विद्युलता फडनाईक यांची ठरली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत त्यांचा केवळ 9 मतांनी पराभव झाला. शेवटच्या क्षणापर्यंत निकालाबाबत प्रचंड उत्कंठा कायम होती. विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष सौ संजीवनी पुदाले म्हणाल्या, हा विजय माझा नसून पलूसच्या जनतेचा आहे. विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक काम करणार आहे. या निकालामुळे पलूस नगर परिषदेतील राजकीय समीकरणे बदलली असून नव्या नेतृत्वाखालील शहराचा विकास कसा घडतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याला माझा नमस्कार. त्यांनी जो मला आशीर्वाद दिला नगराध्यक्ष पदासाठी, ती निवडून मला संधी दिली आहे, त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवणार आणि ह्या पलूस जनतेची मी सेवा करून दाखवणार आहे. धन्यवाद.